कुडकुडती थंडी असो, आजारपणा असो किंवा वजन कमी करायचं असो, सूपला नेहमीच डिमांड असतं. त्यातही सूप जर अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणार असेल, कोणतेही फूड कलर नसतील, कोणतेही त्यामध्ये फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नसतील, तर मग सूप आणखीनच पौष्टिक होतं. आता सगळ्यात आधी आपल्याला एक कुकर किंवा कुठलंही जाड भांडं तुम्ही गरम करायला ठेवू शकता. इथे मी कुकरमध्ये बनवते. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घातले. त्यामध्ये आपल्याला काळी मिरी घालायची आहे आणि 2 तमालपत्र असे हाताने तोडून घालायचे आहेत. आता लगेचच यामध्ये उभा चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घातलेला आहे मी आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा असा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये या भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. आता या फोडी अशा 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता यामध्ये मी मीठ घालते. आता एकदा याला ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये या फोडी व्यवस्थित शिजल्या जातात. आता याला थोडंसं गार करायचं आणि याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता हे मी ब्लेंडरने बघू शकता एकदम मस्त ब्लेंड करून घेतलेलं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. आता हे मी गॅसवरती ठेवलं आहे कुकर आणि फक्त याला गरम करून घेणार आहे आणि गरमागरम सर्व करायचं. एकदम टेस्टी लागतं. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.